हा जो प्रकार घडला आहे हा फक्त निष्काळजीपणामुळे घडलाय. एमएससीबीने याच्या अगोदर या पोलवरती पानवेली पावसाळ्यात वरती चढता याची सुद्धा ते काळजी घेत नाही. आज ज्यामुळे हा प्रकार घडलाय त्यामुळे एवढी मोठी हानी झालेली आहे. या हानीचं आज याच्यावर कोण हे करणार, याच जबाबदारी ही कोण घेणार? आज हा माणूस एवढा गरिबीतनं एवढं वरती आलेला आहे, त्या माणसाचं आज एवढं मोठं नुकसान झालं, याची सर्वस्व जबाबदारी ही एमएससीबीने घेतली पाहिजे. यांच्या निष्काळजीपणामुळे एवढं झालेलं आहे. आज तो पोल बघितला तर पोलवरती पूर्ण त्या पानवेलींचं ते जाळं आहे हे सुद्धा यांना दिसत नाही का? कोणी माणसाचा जीव घ्यायची वाट बघता का हे? त्यामुळे हा सर्वस्व जबाबदारी एमएससीबीच असणार आहे. एवढं झालेलं नुकसान हे सगळं एमएससीबीने यांना पूर्णपणे भरपाई करून द्यावी. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची म्हशी आहे ना, तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना मीटरवरून झालेला आहे. आमचा प्रॉब्लेम झालेला आहे वरतून केबल जो आहे ना, केबल जळलेली आहे आणि ते डायरेक्ट आहे ना पोलवरून शॉर्ट सर्किट होईल होती. त्यांच्या म्हणणं नाही म्हणे वरतून नाही येते, वरती पाहून आणि केबलला पोलली त्यांनी आमच्याशी आणि डायरेक्ट म्हणते काहीच नाही मीटरवरून झालेला आहे प्रॉब्लेम. आमचे 20 म्हशी मेलेले. कोणी केबलला पोले? ते लाईटवाले राजू आवाडे एमएससीबी ऑफिसर आहे. एमएससीबी. तुम्हाला कसं माहिती केबलला पोले? ते नंतर ते साहेब आले ना लाईट इन्स्पेक्टर, त्यांनी आहे ना आम्हाला केबल त्यांनी दाखवली. त्याच्यानंतरून मी केबल त्यांच्या हातातून उचकून आणले. ओके. आणि ताई आले होते दीपाली ताई, त्यांचे देखत बी त्यांनी हेच म्हणले का मीटरवरून प्रॉब्लेम आहे. ओके. आणि नंतरून पाहिल्यानंतरून ताईला आम्ही दुसऱ्यांदा बोलवेले ते केबल वरून प्रॉब्लेम झालेला आहे. व्होल्टेज कमी जास्त झालं. आता तुमची काय मागणी आहे नेमकं? आमची मागणी अशी आहे, आमची भरपाई द्या, तेव्हा म्हशी उठणार, तर त्याच्याशिवाय म्हशी उठवणार नाही आम्ही. ते फुटून मेले ना एकदम पूर्ण सगळे बी गेले चालेल, पण आम्ही इकडून हलणार नाही आणि हे म्हशी बाहेर जाऊन देणार नाही. आमची भरपाई जागीच पाहिजे. काय नाव तुमचं? इरसाद कुरेशी. किती वर्षापासून आपला गोठा इथं? आपला पिढीवरून पिढी आहे येतो. काय झालं नेमकं? नेमका काय शॉर्ट सर्किट झाला. मी गेलो होतो नवाज पडायला, पोरे आलो होतो 2 वाजता गोठ्यावर. त्याच्या आला मला 2:30 वाजता फोन की काहीतरी म्हैशी आणून राहिले साहेब. म्हणलं काय झाला? मी आलो पडत, तर इडून म्हैशी धडाधड पडायला लागले साहेब. मग मी पाहायला म्हणले करंट उतरलाय. मी मीटरमध्ये आग लागली. मग ते मीटर तोडला, नाही तरी बंद झाला. मग मी बाहेर गेलो बल्ल्या घेऊन, ते एक बल्ली धुवून मग ते बाहेरचे 2 वायरी तोडले मी. तेव्हा ते तेवढे म्हैशी 19 म्हैशी मरून गेले. इलेक्ट्रिसिटीचा करंट हा कशात उतरला होता नेमकं? डायरेक्ट मीटरमध्ये. मीटरमध्ये. आणि मशीनला कसं काय करंट लागलाय? करंट आला, ते साकडा आहे ना मशीनला, ओके. ते साकड्यामध्ये करंट पोचला लोखंडमध्ये. ते जे 2-4 म्हशी डोरी होती ना, ते डोरीमुळे वाचले ते म्हशी. बरं. ज्यांच्या गळ्यात साकड्या होत्या ते मेले. त्याच मेल्या. जवळपास किती म्हशी मेल्या आहेत आपल्या? 19 म्हशी. 19 म्हशी मेल्या. जवळपास टोटल किती म्हशी आहेत? 44 म्हशीमध्ये 44 म्हशी. त्याच्यातल्या 19 म्हशी मेले. या मेलेल्या आहेत. बरं. काय नाव एक आपलं? म्हशी 2-2, 2.5 लाख रुपयाची म्हशी साहेब. आता आपली काय मागणी? माझी भरपाई द्यावा. पूर्ण म्हशीची भरपाई पाहिजे आपल्याला. कोणाकडनं भरपाई? एमएससीबी राहो कोणी राहो, आपल्याला भरपाई पाहिजे आपल्याला. मी म्हशी हलवून देणार नाही, भले साडून गेले तरी चालेल. मी स्वतः फाशी गोठा केलेला आपला आहे. आहे, तो भाड्याचा स्वतःच्या काही भाड्याच्या नाही. ब्लॉक मारून देईल गोठ्याला, म्हशी साडून देईल. इडे बास फुटू ते काय हो, स्वतः आत्महत्या करून घेईल मी. मला भरपाई नाही भेटली तर माझ्या फॉल्ट नाही. साहेब आले, मी 15 दिवसाआधी केबल टाकायला लावली, त्यावारी केबल टाकून गेलाय त्यांच्याकडून. जवळपास किती दिवसापासून मागणी करताय तुम्ही? की मी रोज कंप्लेंट करतो 2-4 दिवसांनी की लाईट नाहीये, हे नाही. रोज व्होल्टेज कमी जास्त व्होल्टेज कमी जास्त होतो. आणि ही सर्व्हिस वायर टाकली होती, हे तुम्हाला माहिती होती का? कमी व्होल्टेज. यांनीच टाकली 15 दिवसांनी. आपल्याला नहीं माहिती. दीपाली ताई गणेश जी थे, उनको बुलाया था, तो वो आए थे, उनके सामने उन्होंने बोला कि हमारा इशू है. तो हमने एमएससी वाले टच किया. ये वायर है, ये वायर सब जगह जल चुकी है. हाई वोल्टेज के से जली वायर. तो आप लोगों को बताइए हमें कौन न्याय देगा? न्याय हमें मिलना चाहिए, एमएससी वालों को भरपाई देना चाहिए, हमें पूरी भरपाई देना चाहिए. हमारा 19 भैंसों का नुकसान हुआ है, 40 लाख रुपए का हमारा माल का नुकसान हुआ है. एमएससी वाले उनको सबको भरपाई देना चाहिए. और सब साहब भी सब चेकअप किया उनका, पुलिस हमारा हो चुका है, इन्वेस्टिगेशन हो चुका है हमारा, और उनका कर लिया, पोस्टमार्टम भी कर चुके भैंसों का. उसमें क्लियर कट आया है कि भैंस शॉर्ट सर्किट से डेथ हुई है. अभी हमें न्याय मिलना चाहिए, नहीं तो हम आंदोलन करेंगे. क्या हमारी जान जाएगी या तो सब कुछ जाएगा? फिर ऐसे हम बर्बाद हो चुके हैं, हमें इसका न्याय मिलना चाहिए. एमएससी वालों को सख्त कार्रवाई होनी चाहिए. और उनका वायरमैन को हमने बुलाया तो ऊपर से आके हमें वो कर रहे क्या, अरुण वायरमैन है, वो बोलते हैं कि हमारा इशू नहीं तुम्हारा इशू है, और हंस रहे हो हमारे ऊपर. हमारा नुकसान हो गया इतना, हम मर जाते हो, हमारे पे हंस रहे हैं. फिर उसने बोलते 15 दिन की छुट्टी पे था, ये था वो था. ये झूठ बोलने से सर ये ब्लेम कर रहे हैं. ये हमें कार्रवाई होनी चाहिए, हमें सब चीज़ का हमें फायदा होना चाहिए. देखो अभी क्या देखो.
19 भैंसमध्ये 40 लाख रुपए का नुकसान हुआ है। वो बोल रहे हैं हम कार्रवाई कर देखते हैं क्या है क्या ऑप्शन नहीं। हमें इंसाफ मिलना चाहिए सर, हम ये गवर्नमेंट से करेंगे, अपील करेंगे, हमें इंसाफ मिलना चाहिए। ये वायर है, उनकी वायर सब उनके हाथ की फिटिंग है, हमारा तो कुछ नहीं है। और हम टाइम टू टाइम बिल पेमेंट करते हैं और हमारा सब कुछ क्लियर है। अंडरग्राउंड तुमचं काम आहे का ते आमचं काम आहे ते अंडरग्राउंडचं? कधी 1 वर्ष अगोदर बोलले होते तुम्ही बरोबर, इथे मंजूर करेल जेव्हा एक पोलच नीट नाहीये तो अंडरग्राउंड कोण करून देणार आहे एवढा सांगा ना मला. हे केवळ नीट आहे का, आहे का? तुम्ही केली काय एखादी वेळा येऊन इकडे? अहो तुम्ही काम चांगलं नाही करत साहेब, तुम्ही फक्त बिलला फोन करता लवकर, बिल टाका, बिल एक टाका. दिवस बी बिल लेट झालं ना लगेच कट करायला माणूस पाठवून देतो. माणूस हो कुरेशी तुम्ही बिल भरा, अर्जंट बिल भरता काय कुठे बी असल्यावर 1 दिवस बी नाही थांबत बिल भरायला. नाही पण करता येईल. हो तुम्ही कट करताच हो, तुम्ही कट करा, चान्स सोडतच नाही ना तुम्ही. खोटं बोलून नाही चालत साहेब. खोटं कसं नका बोलतो तुम्ही? 2 मिनिटं. हा बोला बोला बोला, तुम्ही पहिले बोला नंतर आम्ही बोलू. ही केवळ 1 वर्षाची आहे. 1 वर्षाची केवळ आहे. कोणी आणून दिली? 1 वर्षाची कलर भी राहिले का हो? त्यांनी नसेल टाकली. कोणी टाकली? अरे यही लोग आते हैं और कौन आएंगे? यही आते हैं ना. मेरे नंबर इनके नंबर इनके नंबर रोज कॉल करते हैं हमेशा. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. हे साधा माणूस केवळ लावणार नाही, तुमच्या लाईटवालाच लावणार आहे. आम्ही आमच्याकडून काय हो आणून डीपी वर का हात लावाल का आमचा माणूस? लाईटीच्या खांब्यावर कोण चढणार? लाईटवाले चढणार. हा, माणूस तुमचाच माणूस चढणार ना. आम्ही टाकेल नाहीये. ठीक आहे, आम्ही टाकणार आहे का? सरळ तुमच्या माणसांनी लावेले, तुमच्या माणसं कोणी काम करेल त्यांना बोलून घ्या. लाईटीचं काम कोण आहे कलानगर मधला, त्यांना बोलून घ्या. हो का आम्ही टाकणार आहे का ही वायर? आम्ही कसं टाकू? आम्ही काय पोल बंद, आम्ही जाणार का MSC बंद करायला? हे जुनी केवळ एका 1.5 वर्ष जुनी केवळ. हिचा कलर बी जायला का हो? बोला तुम्ही. आपल्याला एक दुसरी पण चुकी आहे. ठीक आहे, आता हा विषय वेगळा आहे, माझा विषय वेगळा आहे. पण बऱ्याच ठिकाणी कुठे काय ओपन आहे, कुठे काय पडलेलं आहे, ते पण एकदा तुम्ही सगळं बघून आणि एकदा सगळ्या ठिकाणी बघून घ्या. ठीक आहे, अजून गोठ्यावर आहे म्हणून तिथं आरडाओरडा नाही. असं 4-5 हे माणूस गेला असतो तर काय केलं असतं एवढा सांगा तुम्ही. बाकी काय नाही आपल्याला. ही वायर तुम्ही टाकली का? अंडरग्राउंड करायचं म्हटलं होतं का नाही? बरं म्हटलं तुम्ही काय म्हटलं